आणि आमच्या घराण्याचा इतिहास असा आहे. आम्ही राष्ट्रासाठी स्वतःच्या घराण्याची राख रांगोळी करून घेतलेले लोक आमचे पूर्वज आहेत. शेवटी आपण ज्या जातीत जन्मतोय ती जात म्हणजे आपली आई असते. बायको, लेकरं सगळे सोडून देऊन आपला हेतू जो होता तो साध्य झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळतंय हे सांगण्याचा माझा उद्देश होता. तो संपूर्ण सफल झाला. अशा मराठ्यांना तो गॅझेट न्याय देऊ शकत नाही हे मी त्या दिवशी सांगितलं होतं. हे बघा, जेवढे मराठे आहेत, मराठा म्हणतोय, कुणबी हा शब्द ज्याला नाही असे मराठा. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा आंदोलनचा मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन परत पुढे नेण्याची घोषणा केली आहे. 29 तारखेला मुंबईमध्ये येण्याचा त्यांचा विचार आहे असंही त्यांनी सांगितलंय. आणि याच आंदोलनामध्ये गेले अनेक वर्ष त्यांची अनेक सहकारी राहिले. त्याचपैकी एक आपल्या सोबत आहेत योगेश केदार. योगेश केदार या अगोदरही आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या विषयी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अनेक वेळा बोललेला आहे. योगेश केदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय सांगाल, मनोज दादा जरांगे यांचं तुमचं मराठा आंदोलनाच्या चळवळीमध्ये एकत्रित काही काळ काम केलात, मात्र मागेच काही दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी तुमच्याविषयी नाराजी व्यक्त केली. नाही, नाराजी व्यक्त केली नाही. माझ्यावर आरोप केले की मी बाळासाहेब भवनमध्ये बसून षडयंत्र करायला लागलो असं वगैरे. पण तसं काय नाही. त्यांना नंतर कळालं मनोज जरांगे पाटलांना, असं मला काही लोकांनी सांगितलं की बाबा योगेश केदार कधी काही षडयंत्र करू शकत नाही आणि योगेश केदार करणार नाही. मराठा समाजाच्या एकीसाठी कायम सरती भूमिका घेऊन मी आतापर्यंत वागत आलोय. आणि आमच्या घराण्याचा इतिहास असा आहे. आम्ही राष्ट्रासाठी स्वतःच्या घराण्याची राख रांगोळी करून घेतलेले लोक आमचे पूर्वज आहेत. आणि कधीही त्याचं पुन्हा टेंबा सुद्धा मिरवायला बाहेर आलेले नाहीत. कुणालाच माहित नाही. आमच्या जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेले माझे आजोबा होते स्वातंत्र्याच्या काळामध्ये. काँग्रेसची स्थापना निजाम स्टेटमध्ये कुठंच करायला म्हणजे बंदी होती. अशा वेळेला जिल्ह्यात धाराशिवचे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात तत्कालीन काँग्रेस आणली, तिथं स्थापन करण्यामध्ये भूमिका निभावली. नेहरूजींसोबत, गांधीजींसोबत, सुभाषबाबूंसोबत संबंध असलेलं आमचं घराणं. पण आज कुठं सुद्धा त्या मागमूत सुद्धा नाही. आता माझ्या काळामध्ये आलंय की थोडं केदार घराण्यातला एक माणूस पुढे आलाय. मी सुद्धा समाजासाठी दिवस रात्र कष्ट करून मेहनत करून समाजाला एक भूमिका समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. शेवटी आपण ज्या जातीत जन्मतोय ती जात म्हणजे आपली आई असते आणि आईचं ऋण फेडायचं असते. म्हणून आरक्षणाचा ज्या काही मागच्या अनेक दशकांपासून जो लढा सुरू आहे त्या लढ्याला एक वैचारिक आधार द्यायचं काम आम्ही मधल्या काळामध्ये केलं. 2021ला ज्यावेळेस आरक्षण गेलतं त्यावेळेस मैदानात आम्ही उतरलो आणि पोतडे अंगावर घालून महाराष्ट्रभर मी पायी वनवन भटकलोय. म्हणजे चप्पल न घालता, काहीच न करता, धोतर पोते असं घालून बायको, लेकरं सगळे सोडून देऊन महाराष्ट्रात फिरलो. आझाद मैदानलाही तुम्ही आला होता बघायला. 3-4 महिने आम्ही पावसात, असं उभ्या पावसात होतो. तुळजापूर पासून इथं भर उन्हाळ्यात चालत आलो. आपला हेतू जो होता तो साध्य झालाय. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळतंय हे सांगण्याचा माझा उद्देश होता. तो संपूर्ण सफल झाला. 10 ऑगस्टला आम्ही इथून माघारी गेलो. काही दिवसात जरांगे पाटलांनी आंदोलन जाहीर केलं आणि 15 दिवसाच्या आत त्यांच्या इथं लाठीचार्ज झाला. आणि जरांगे पाटलांचा तो जो काही म्हणजे लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटलांचा उदय महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर तयार झाला. आमचं योगदान त्यानंतर सुद्धा मी गेल्या 1.5-2 वर्ष म्हणजे आजपर्यंत सुद्धा, आता सुद्धा पर्यंत मी जरांगे पाटलांचं आंदोलन स्ट्रॉंग व्हावं यासाठीच प्रयत्न केलेला माणूस आहे. का? आमच्या समाजामध्ये एकी राहावी ह्यासाठी कधीच आपण स्वतःच हे केलेलं नाही. मी इगो जरी माझा अनेकदा अपमान झालेला असेल, मी हार्ट झालेला असेल, पण तरी मी माझा अपमान गिळून सुद्धा माझ्यापेक्षा बी मनोज जरांगे पाटलापेक्षा बी आमचा समाज श्रेष्ठ आहे म्हणून मतभेद व्यक्त मी करत फिरलो नाही. हा, फक्त एवढा आहे, समाजाचं धोरण ज्यावेळेस चुकत असेल, म्हणजे आझाद मैदान असेल किंवा वाशी असेल, मनोज जरांगे पाटलांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी कुण्यातरी नव्या आलेल्या अभ्यासकांच्या नादाला लागून त्यांचं काहीतरी ऐकून ज्यावेळेस चुकीची भूमिका घेतली त्यावेळेस मात्र आम्ही जाहीरपणाने सांगितलं की ह्यात मराठ्यांचं हित नाही. वाशीनंतर काही काळात जरांगे पाटलांना लक्षात आलं की सगळे सोयरे होऊ शकत नाही, सरसकट महाराष्ट्राला आपण कुणबी करू शकत नाही. ती मागणी आता बंद झाली. पुन्हा आझाद मैदानला आल्यावर सुद्धा आमचं म्हणणं होतं की हैदराबाद गॅझेटर नावाचं जे काय आपण हातात घेतलेला कागद आहे तो सुद्धा मराठा ज्याचे नोंदी आहेत त्याला न्याय देऊ शकत नाही. ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्याला ऑलरेडी मिळालेच. 1967 पासून कुणबी शब्द आरक्षणात आहे का नाही? 2002 पासून असेल. आता 1997-98 पासून विश्वास नांगरे पाटलांनी वगैरे त्या काळात ओबीसीचा लाभ घेतलाय ना. मराठा जातीलीच आहेत ना, पाहुणेरावळे मराठ्याच आहेत त्यांचे. कुणबी दाखल्याचा लाभ
हा अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जात होता, मराठवाड्यात नव्हतं. पण मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जागृती आली आणि त्या जागृतीमुळे काही लोक दाखले शोधायला लागले. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सापडले. पण त्याच्याही व्यतिरिक्त आज मराठवाड्यातल्या 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये नोंदच नाही हो. अशा मराठ्यांना तो गॅझेट न्याय देऊ शकत नाही हे मी त्या दिवशी सांगितलं होतं, तोंडावर सांगितलं होतं. आणि आम्ही माघारी जायच्या आधी लोकांनी ह्यावेळेस गुलाल सुद्धा फार उधळलेला नाही मागच्या वेळेस. पण आज ही आमच्या समाजाची अशी भूमिका आहे. ठीक आहे, झालेली चूक झाली, सुधार करू, पुन्हा एकदा मुंबईला धडक देऊ, पुन्हा एकदा आपण जे खरं आहे ते आरक्षण मागू. मग कुठलं आरक्षण आहे हे असं मला लोक विचारायला लागले. मागच्या 2 वेळेस मुंबईला येऊन पण काही पदरी जास्त काही पडलं नाही. वाशीतून माघारी गेले, इथं पण गुलाल उधळला, मात्र काही जास्त काही पदरी पडलं नाही. आता मनोज जरांगे परत एकदा मुंबईला येऊ म्हणते. नाही बघा, आंदोलन करणं समाज म्हणून कर्तव्य आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. सगळ्यांनी एकी ठेवून आंदोलन करायला पाहिजे. आता 2 वेळेस काय चुकलं ह्याचं सुद्धा चिंतन मंथन होण्याची गरज आहे. केवळ 4 कुणबी दाखले नोंद आहे. तुम्ही सांगत होतात काय चुकलंय काय नाही, मात्र तरी त्यांनी ऐकून घेतलं नाही. हे बघा, जेवढे मराठे आहेत, मराठा म्हणतो हा, कुणबी हा शब्द ज्याला नाही असे मराठा, ज्याचा म्हणजे केवळ मराठा शब्द आहे, ह्या मराठ्यांना सध्याच्या उपलब्ध कायद्यामध्ये ओबीसीतलं आरक्षण लागू होऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीनं आरक्षण सध्या मागणी करायला लागले आहेत, त्यात मराठा जातीच्या लोकांना, म्हणजे मराठा उपनाम असलेले म्हणजे जात असलेले किंवा ज्याच्यापाशी डॉक्युमेंट नाही कुणबीचं, अशा लोकांना आरक्षण मिळू शकत नाही, ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. त्याच्यासाठी राज्य सरकारनं जे काय आपल्यासाठी एक साठा संचित तयार करून ठेवलेला आहे देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी, की मराठा समाजाला आयोग नेमून मागास ठरवलेला आहे, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड. फक्त हा मराठा शब्द 50% आतल्या यादीमध्ये घाला, एवढी एकच मागणी जरांगे पाटलांनी केली का नाही, तरच यश सगळं खटका पडणार आहे. नाहीतर प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी मागणी, वेगळी काहीतरी मागणी, हे असंच राहट गाडगं पुन्हा आयुष्यभर चालवावं लागेल. मराठ्यांच्या पिढ्या जातील. मग ज्यांना एक साधे सब सधे किंवा हत्ती के पाव में सबके पाव. आज माळी समाजाच्या लोकांना वारंवार आंदोलन करायची वेळ आहे का? आम्हाला हे नोंद नाही, आम्हाला ती नाही. धनगर समाज लोकांना वारंवार आंदोलन करत बसावं लागते का? नाही. त्यांनी एकदा खरं काय ते घेतलं, खोट्याच्या नादाला लागले नाहीत, खरं घेतलं. त्याच्यामुळं आम्हाला मराठा समाजाला सुद्धा खरं काय हे समजलं पाहिजे. सरकारची इच्छा मनीषा आहे नाही आहे हे आपल्या सगळ्याला माहित आहे. मी सरकारमधला असलो तरी कधीच ह्या बाबतीत मी तडजोड केलेली नाही. वैचारिक भूमिका, खऱ्या गोष्टी सांगणं काम आहे. मनोज जरांगे पाटलांनी एकच मुद्दा घेऊन यावा, मुंबईत यावं. आपण अजून मागच्या वेळेस जसं आम्ही पाणी पुरवण्यापासून ते वैचारिक भूमिका घेण्यापासून प्रत्येक समाज सेवा करण्यापासून जे काम आम्ही बाजूला राहून केले तेच पुन्हा एकदा करू. मनोज जरांगे पाटलांनी काढता पाय अर्ध्यातनं घ्यायचं नाही. मग तुम्हाला या सगळ्या आरक्षणातल्या ह्याच्यातले सगळे बारकावे माहित आहेत, आणखीन काय तुमच्यातल्या लोकांना बऱ्याच जणांना माहित आहेत, कुठली कशी मागणी मान्य करायची माहित आहे, सगळे बारकावे माहित आहेत. मग तुम्हाला काय इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जात नाही? तुमचा उपयोग, तुमच्या नॉलेजचा उपयोग का केला जात नाही? मनोज जरांगे अशा लोकांना दूरच का ठेवतात? नाही बघा, आपण एक कार्यकर्ता म्हणून काम केलोय. मी माझ्या जातीच्या ऋणातनं उतराय व्हायचं म्हणून जी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल ते प्रामाणिकपणे पाडलोय. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असा बोंब घेऊन आला कोणी तर आम्ही सांगतोय की मराठ्यांचा हक्क नेमका काय आहे, कुठं आहे, हे आमचं सांगायचं काम आहे. आम्हाला कळतंय म्हणून सामान्य लोकांना जागं करण्याचं काम आहे, ते मी काही वर्षापासून करायला लागलोय. मराठ्यांचा हिस्सा आणि हक्क कशात आहे हे सांगायला लागलोय. आता काल देवेंद्रजींनी काल स्टेटमेंट केलं की कुणाचं काढून घेऊन आम्ही कुणाला देणार नाही. या प्रश्नांची उत्तरही मी 2-3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कुणाचं न काढता कुणाला आरक्षण देणार नाही ह्या ज्या काही भूमिका राज्यकर्त्यांच्या आहेत ह्याचा प्रतिवाद आमच्या मराठा नेत्यांनी करायला पाहिजे. ते आता आमचे श्रेष्ठ व्यक्ती करत नाहीत, मनोज जरांगे पाटील. तर मग आमच्यासारखे साधे माणसं आम्ही करत होतो. समजा आम्हाला कोणी काही गाड्या लावायचा, बाजूला काढायचा, आझाद मैदानला आलं, चिखल काढायचा, कोण आजारी पडलं, कोणाला हे पुरवायचं, ह्या सगळ्या सेवा आम्ही केलेल्या आहेत. पुण्यापर्यंत आल्यावर पाणी पुरवण्यापासून मग जे काम आहे, नेतृत्व एक आहे का नाही त्यांच्या मागे चालायचं. मनोज जरांगे पाटील नेतृत्व आहेत का नाही त्यांच्या मागे चालू, यश मिळवायचं आहे म्हणून सगळ्यांनी. पण मनोज जरांगे पाटलांची सुद्धा जबाबदारी काय आहे की आपल्याला टीम म्हणून काम करावं लागतं. समजा आमच्यासारख्याला एखादा कायदा कळत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? आम्ही सांगतोय चळवळीतल्या असलेल्या माणसाने जो 24 तास चळवळीत आहे, अनेक वर्ष कॉम्प्रोमाइज न करता चळवळीत आहे, अशा लोकांचा सल्ला जास्त प्रमाणात त्याला महत्व द्यायला पाहिजे. का ते नवीन आलेल्या कोणतरी तिथं पाठवले जाते टेबलवर, तुम्ही उपोषणाला बसल्यावर आजूबाजूला हे लोक जवळपास बसून चवचव चवचव करून नाही नाही पाटील बरोबर आहे, घ्या पाटील बरोबर आहे, घ्या पाटील बरोबर आहे म्हणायचं त्याने. आणि मग पाटलांनी म्हणा हा सगळ्यांनी सांगितलं आता आपण निघू. अरे ते आहेत कोण? ते आजपर्यंत काय सांगत नाहीत.
आझाद मैदानला ज्यांनी त्या सांगितलेल्या अभ्यासक आहेत ते कुठे आहेत? त्याच्या आधी वाशीला सांगितलेला आधी सगळे अभ्यासक कुठे आहेत ते नेमके? त्यांना आणा पुढे एकदा उभा करा. अरे तू कसं काही सांगितलं होतास म्हणा. आमच्यासारखे माणसं आझाद मैदानावर बोंबलत होते. पाटील उपोषण सोडा हो, तुमची तब्येत लय महत्वाची आहे. तुम्ही काय करा, उपोषण सोडून मैदान सोडायचं नाही. आपण तुम्ही उपोषण सोडा, तुम्ही महत्वाचं. काही कोणी लाठीचार्ज करू शकत नाही, आपल्याला हल्ला करू शकत नाही. हे आपलं एकच ठेवू 50% घालायलो. बरं आता ते घालायला सोपी झाले ना. आता हायकोर्टाने सुद्धा विचारलं होतं, जर तुम्ही एससीबीसी ठरवलाय, सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड ठरवलाय, हायकोर्टात आता केस सुरू आहे. ती न्यायमूर्ती घोगे साहेब आता म्हणजे बदली झाली, पण त्यांच्या समोर केस सुरू होती. त्यांच्या बेंचने विचारलंय की जर तुम्ही एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवला तर त्यांना 50% जात का देत नाही? उपवर्गीकरण करून आरक्षण देता येणार नाही का, असा प्रश्न केलाय. आणि राज्य शासनानं अधिकृत भूमिका घेतली करून देता येईल म्हणून. मग आपलं आता गणित चुकायला नको आहे, ह्या तळमळीत आमची भूमिका आहे. हा, तुम्हाला जर आमचं सेवा पाहिजे असतील तर आम्ही सोबत आहे. हा, तुम्हाला आमचा तिरस्कारच मनात आमच्याविषयी असेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं काम करायला लागलोय. मनोज जरांगे पाटलांनी तिरस्कार सोडावा. चळवळीत जसं तुम्ही जेवढं योगदान दिलाय त्याच्यापेक्षा छोटं मोठं कमी का असं आमचं पण छोटं मोठं योगदान. आपल्याला हा समाजाचा लढा यशस्वी करायचा, लढायचा आणि जिंकायचा आहे. हारण्यासाठी इकडे यायचं नाही सारखं. मला त्या गोष्टीचा राग आहे, बाकी काय नाही. मनोज जरांगे 29 तारखेला मुंबईकडे येण्याचा विचार करत आहेत. आणखीन पूर्ण फायनल नाही झालं, पण 29 ऑगस्टला मुंबईला येण्याचा विचार करत आहेत. तर लक्ष्मण हाकेंनी सुद्धा आम्ही सुद्धा 28 तारखेला त्यांच्यापेक्षा एक दिवस अगोदरच मुंबईला येऊ असं म्हणतात. लक्ष्मण हाके साहेब आता तरी मला 100% वाटायले त्यांनी सुपारी वाजवायला. आम्ही त्यांना गोडीत समजावून सांगितलं तरी त्यांचं तिथंच. आम्ही त्यांना विरोध जाहीर केला तरी तिथंच. हे कुत्र्याचं शिपूट नळीत सरळ नळीत जरी घातलं 6 महिन्यानं काढले तरी जसं वाकडा असेल तसं आता आमच्या मित्रवर्याचं आमच्या वाटायला लागलं लक्ष्मण हाकेंचं. त्यांच्यावर महत्व देणं काही योग्य नाही. परंतु जो काही आताही तळ्यात मळ्यात विषय चालू आहे, आंतरवलीत करायचं का मुंबईत करायचं, मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेला इकडे यावंच असं मी एक कार्यकर्ता म्हणून, समाजाचा सेवक म्हणून सांगतोय. आंतरवलीत बसण्यात आता काही मजा नाही आहे. त्या दिपकेंनी नवीन पोर आहेत, पोराटके आहेत ते. मग मुंबईत आंदोलन करून चाललं असतं का? का औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये आंदोलन करून चाललं असतं का? पुण्यात विद्यापीठात चांगली गर्दी आली होती, तिथंच बसून उपोषण केलं असतं काय? केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला असता काय? जिथं जे होणार आहे तिथंच ते केलं पाहिजे. जसं मुंबईत कायदा बनणार आहे, आरक्षण आहे, इथं राजधानी आहे, इथं आलं पाहिजे. इथं बसून तुम्ही तिथं बार्गेनिंग केली पाहिजे. आणि तुम्ही एकटं येऊन बसा हो, गर्दी आपोआप येणार आहे. सारखंच तामझामच घेऊन यावं असं काय आहे? त्याच्यावर पुन्हा रोखारोखी होती. एकदा येऊन बसा, उठायचं नाही, जायचं नाही, चला. कोण आपल्याला रोखणार नाही. कोर्टाचे निर्बंध आहेत. कोर्टाचे निर्बंध आहेत ना. मग कोर्टाच्या नियमानुसार येऊन बसायचं. अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा राहणार ना. येतील फिरायला बघायला इकडं. मग म्हणजे मी सरकारमधला असलो तरी, एका पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी बोलायला लागलोय. माझ्यावर कारवाई करायच्या भूमिका जरांगे पाटलांनी आधी सांगितल्यात की बाबा हा योगेश केदार षडयंत्र करायला कारवाई करा. झाली तर झाली, आपण परत एकदा शून्यात अजून उभा राहायचं. पण समाजाला जे खरं आहे ते सांगणं माझं काम आहे. आजपर्यंत ते आपण भूमिका केलेली आहे आणि ते ऍट एनी कॉस्ट आपण ती भूमिका निभावायची आहे. आणि मनोज जरांगे पाटलावर आम्ही प्रेम केलेले लोक आहे, ह्या आंदोलनावर प्रेम केलेले लोक आहे. तुमच्यापेक्षा आम्ही समाजावर जीव ओवाळून टाकलेले लोक आहे. त्यामुळे आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. कुठलं ते प्रसाद लाडाने आले आणि तुम्हाला त्यांचं काय योगदान आहे आंदोलनात? त्यांना आणून तुम्ही विश्वासाला घालाय सोबत आणि हे करायला. कळणाऱ्या माणसांना सोबत घ्या आणि यश मिळवून जाऊ. काय आम्हाला राजकारणात नाही मिळालं तरी चालते, पण हे जर आपण समाजाच्या पदात पाडून दिलं तर पिढ्यानपिढ्या नाव लक्षात राहील. तुम्ही मोठे राहचाल, आमचं कुठेतरी इतिहासात नोंद राहील. ह्यासाठी म्हणून तळमळ आहे, धडपड आहे, बाकी काय नाही. हे होते योगेश केदार. मनोज जरांगे यांनी तिरस्कार सोडून सर्व आमच्यासारख्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे आणि ही जी चळवळ आहे ती पुढे नेली पाहिजे असं योगेश केदार यांचं म्हणणं होतं. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.